काय महत्व द्यायची गरज नाही त्यांना, आमचेच असते. परंतु एक ना एक दिवस त्यांचे डोळे उघडतील की आपण आपल्या समाजाच्या विरोधात जी गोष्ट बोलायला नको होती ती बोललो आणि अंगावर घेतलं. ठीक आहे, मी बिगडी असतो किंवा मी फुटणार असतो, मी मॅनेज होणार असतो, ठीक आहे, मग बोलवणार का तुम्ही. मी उभी आहे त्याच्यात घातली. मी खरोखर राखरांगोळी करून घेतली शरीराच्या माझ्या. मी नाही विचार केला या समाजासाठी. हा समाज मोठा व्हावा या अपेक्षेनं मी लढत राहिलो. अशा ठिकाणी माझ्याच लोकांना बोलायला नको होतं असं म्हणणं आहे माझं. एखादी चूक झाली असेल तर पुन्हा दुरुस्त करून आपण. पण फुटलोय का? माणूस काय आहे बघा, कधी गद्दार नाही झाला पाहिजे, मग समाज सुधारतो. मी फितूर झालो का? मग तुम्ही बोला. जो माणूस किंवा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात सुद्धा जो कोणी मावळा असेल किंवा कोणी सरदार असेल किंवा कोणी आणखीन काही पदावरती असतील, तर हे जर फितूर नाही झाले तर पुढची लढाई पुन्हा जिंकू शकतो. फितूर झाल्यावर नाही जिंकू शकत. तसा तुमचा लढणारा पोरगा, मी मराठा समाजाचं लेकरू म्हणून लढतो, फितूर झालो का? गद्दार झालो का? नाही. एखादी चूक जर झाली, माणूस शेवटी पुन्हा दुरुस्त करू आपण, जोमान लढून समाजाला मिळून देऊ ना, हे करायला पाहिजे होतं. एवढीच अपेक्षा होती माझी. पण ते नंतर लक्षात आलं की ते कशासाठी सुरू आहे. काय असतं आता ते आमच्या आवडून मग आपलं कुठं पद मिळायचे पक्षाचे, कुठंतरी तिकिटा फाकिटासाठी चालू होतं ते. आता झालं थंड. बऱ्याच वाटावाट्या झाल्या ना, आता तिकीट वाटप झाले, बरेच झाले गोष्टी. कोणाला घेतलं आत घेतलं, कोणाला बाहेर घेतलं, झालं संपलं त्यांचं. मग ते आम्हाला नंतर कळलं की ही अकरास्ताळेपणा स्वतःच्या स्वार्थासाठी होता, समाजाचा नव्हता. मुंबईमध्ये जेव्हा पूर्ण मराठा समाज आला, तुम्ही इथे पोहोचले, पुरा नव्हता आला, यायचा होता. ते त्याच्या आतच सावध झाली फडणवीस साहेब. रस्ता येणार होता. आमचे 7 टप्पे होते, 7. ज्यावेळेस मी कुठलाही खेळतो ना, साधा गेम नाही खेळत. दिसून कमी देतो पण धमाका असा करतो की पुढच्याला पातळ संडास लागली पाहिजे. पुन्हा घट संडास त्याच्या आयुष्यात होत नाही त्याला. आपला गेम असा असतो. आपण पहिल्या टप्प्यात आलो, 7 टप्पे होते. आणखी दुसरा सुद्धा पार केला नव्हता. दुसरा जर पार झाला असता ना, लक्ष्मीपूजन जर झालं असतं, लक्ष्मीपूजन लक्षात येतं ना तुमच्या, लक्ष्मीपूजन जरी झालं असतं, नुसतं गौरीपूजन म्हणते समजा, इकडे आमच्याकडे लक्ष्मीपूजन म्हणते ग्रामीण भागात, ते जर एकदा झालं असतं ना, मग तुम्ही मुंबईत लोक बघायचे. पण ते त्याच्यातच त्यांनी जे दिला दोन्ही पण. हे सर्व संपल्यानंतर मुंबई पोलिसांनी आपल्या विरोधात FIR पण दाखल केला. आपल्याला काय संपर्क केला होता मुंबई पोलिसांनी आणि समन पण बजावली होती स्टेटमेंटसाठी आणि याच्यासाठी? आम्ही कधीच पोलिसांना नाव नाही ठेवणार. त्यांना दोष देऊन उपयोग पण नाही. चालवणारा फालतू विचाराचा आहे, त्याला पोलीस काय नाही करू शकत. त्यांना चालवणारा जो आहे त्याचे फालतू विचार आहेत. ज्या जनतेने सरकार म्हणून आपल्याला बसवलं त्या जनतेच्या विरोधात गुन्हे दाखल करायला लावायचे. पण आम्ही आमच्या मनाला ठरवून घेतलेलं आहे. हे बघा, एखाद्या समाजाची मोठी लढाई जर लढायची ना, केसेस होत राहणार आहेत, आपल्याला ती स्वीकारावं लागणार आहे. आणि आपण केसेसला भेलो किंवा अनेक कोणाला घाबरून आंदोलन थांबवलं, समाज कसा मोठा होणार? आम्ही शेतात ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्हाला काम करताना ही विचार करून चालत नाही, बैल मारीन का, हातपाय मोडन का, किंवा इच्चू साप काय चावल का, हा विचार करून नाही चालत. कारण आम्हाला ती जमीन कसावीच लागणार आहे. त्यावेळेस आमचं कुटुंब सुखी राहणार आहे. तसं माझं कुटुंब, माझा 6 कोटी मराठा समाज आहे. आम्हाला झुंजावंच लागणार आहे. येणारे संकट अंगावर घ्यावंच लागणार आहेत. केसेस घ्यावंच लागणार आहेत. आरडाओरडा करून कणून नाराज होऊन नाही चालणार. आपण भोगलो तर समाजाचे लेकरं पुढच्या पिढीतले सुखी राहणार आहेत. म्हणून आम्ही आत्ता भोगतोय. काय अडचण नाही, किती केसेस होत्या. पोलिसांचा फोन आला की मी पहिला माणूस असा असेल, फोन आला किंवा कोर्टाने सांगितलं या की लगेच जातो. नसता एवढ्या मोठ्या सभा घेणारे आणि एवढी मुंबई बंद पाडणारे माणसं कवाच खाली येणार नाही, तुमच्यात तर कवाच बसणार नाही. म्हणते मी किती मोठा आहे, 2-2 कोटीची सभा घेतो, मुंबई बंद करतो पूर्ण. मी कशाला बसून तुमच्यात खुर्च्यावर? जरा वेटिंगला थांबा, लांबून या जरा. मी असा नाही बघत, बोलवलं ना लगेच जातो. मोठेपणात राहतच नाही मी कधीच, कारण मला माझ्या समाजाचं कल्याण करायचं. एक शेवटचा प्रश्न, काय मुंबई पोलिसांनी आपल्याला संपर्क केला होता काय आंदोलनानंतर? नाही, केला नाही. आणि केला तर येऊन काय त्याला अडचण एवढी? त्यांचं ना आमची काय बॉर्डरवरची दुश्मनी थोडी. बोलव म्हणा, येतो, काय अडचण नाही. पण बोलवतो तरी कशाला, हे पण महत्वाचं आहे. एका समाजाच्या लेकराची त्यांची पण लढाई आहे. जे कोण अधिकारी आहेत त्यांच्या पण लेकराची लढाई लढतोय. श्रीमंत मराठी असतील त्यांची पण लढतोय. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी जेवढ्या पक्षात मराठी असतील त्यांच्याही लेकराची मी लढाई लढतोय. ते नेत्याची लढाई लढतात.
नेता मोठं करण्यासाठी, आणि मी त्यांचे लेकरं बाळ मोठं करण्यासाठी लढतो. त्यांनी तरी का जाळावं माझ्यावरती? ठीक आहे, वैचारिक मतभेद थोडेफार असतील, तुम्हाला तुमचा पक्ष नेता मोठा करायचा असेल ठीक आहे, तिथं तुमचं भविष्य तर करा, पण याचा अर्थ असा पण नाही की तुमच्या स्वतःच्या लेकीबाळीचं पण वाटलं होईल. मी तर त्यांच्या लेकरासाठी लढतोय. उलट ते आतून सगळे खुश आहेत. तुम्हाला माहित नसं नाही का वेळेस, आतून उलट सगळ्या पक्षाचे नेते खुश आहेत. ते रच्ची येऊन भेटत आहे मला, चलून द्या म्हणते तुमचं आम्ही आहेत. हेच लयच आबरे आहे ती. नेत्याला वेगळंच बोलतात, मला वेगळंच बोलतात तिकडे येऊन. हो, मला म्हणते हो द्या तुम्हाला काय करायचं, आम्हाला राहावं लागतं तिकडे. हेच नेते म्हणतात आमच्या लेकरा बाळाचं तुम्हीच कल्याण करायलात ना. आम्हाला आतून तुमच्याबद्दल खूप आनंद आहे, स्वाभिमान, गर्व सुद्धा आहे म्हणतात. तुम्हाला नाव मला ते सांगायची वेळ येऊ नये. खूप मोठमोठे नेते असे आहेत की ते येऊ सांगतात की आमच्या लेकराला जरी लागत नसेल तरी आमच्या पक्षात असणारा कार्यकर्ता मराठ्यांचा त्याच्या लेकराला लागतंय, आम्हाला लढता येत नाही, पण तुम्हाला लढता येते, तुम्ही लढा. हे येऊ सांगतात आंतरवालीतलं ते आमचं कॅकताड पुढं झोपून गेले. कॅकताड आमचे लावलेलं लय मोठं बघत आमच्या सरपंच तिथं, ते त्याच्यात हमेशा असतात, येऊन सांगतात. आणि मी सुद्धा माझी जबाबदारी समजून त्यांचा त्या शब्दासाठी लढतो. माझ्या समाजातले लेकरं आनंद आहेत, खुश आहेत. इंजिनियर व्हायलेत, डॉक्टर व्हायलेत, कोणी पोलीसमध्ये चाललेत, कोणी आरोग्यामध्ये चाललेत, कोणी रेल्वेत चाललेत. सगळे क्षेत्र जेवढे आहेत, शैक्षणिक क्षेत्र, त्या सगळ्या क्षेत्रात माझ्या गरिबांचे लेकरं चाललेत. मला याच्यापेक्षा काय आनंद पाहिजे?